नात्यांचा हिशोब प्रेमानेच होतो. सुधीर शहरात मोठा बिझनेसमॅन झाला होता. एका रात्री तो जेवण करत होता. त्याचं लक्ष मात्र बिझनेसच्या टेन्शनमुळे मोबाईलकडे होतं. बाजूलाच बसलेली त्याची वृद्ध आई हे पाहत होती. आईने शांतपणे स्वतःच्या ताटातली भाकरी तोडली, त्यावर तूप आणि चटणी लावली आणि सुधीरच्या तोंडात एक घास भरवला. घास तोंडात जाताच सुधीर एकदम शांत झाला. त्याला त्याच्याच लहानपणीचे दिवस आठवले, जेव्हा त्याचे बाबा वारले होते आणि आईने गरिबीत कष्ट करून त्याला भरवलं होतं. आई म्हणाली, पैशांच्या मागे एवढा धावू नकोस की अन्नाची चव आणि माणसांची ओढ विसरशील. शेवटी माणसाला शांततेची 2 घास हवे असतात. सुधीरने मोबाईल बाजूला ठेवला आणि आईचा हात हातात घेतला. अमितला त्याच्या बाबांच्या जुन्या डायरीमध्ये त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या आठवणी आणि हिशोब सापडला. डायरीच्या पानावर अमितच्या शाळा कॉलेजची फी, कपडे आणि त्याच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी बाबांनी केलेल्या खर्चाची नोंद होती. शेवटच्या पानावर बाबांनी लिहिलं होतं, आज अमितला स्वतःच्या पायावर उभं राहताना पाहिलं. माझं कर्तव्य पूर्ण झालं. अमितने विचार केला, मी बाबांना काय देऊ शकलो. त्याने त्याच डायरीत खाली एक नवीन ओळ लिहिली, तुम्ही माझं आयुष्य घडवलं, आता तुमचं म्हातारपण सुखाचं करण्याची जबाबदारी माझी.